नमस्कार, मी लाईव्ह गुरु कविता जाधव तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपल्या सिरीज मध्ये, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या लाईफ बद्दल नवनवीन गोष्टी आणि कल्पना शिकणार आहात. सो आजचा आपला टॉपिक जो आहे तो तुमच्या सगळ्यांच्या अगदी मनाशी रिलेटेड आहे. आपलं मन म्हणजे काय किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन हे आपल्या आयुष्यात कसं काम करतं. जर तुम्हाला सगळ्यांना याबद्दलची अधिक माहिती हवी असेल तर आत्ताच कमेंटमध्ये गिव्ह इन्फॉर्मेशन असं टाका आणि तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन पण या व्हिडिओ नंतर येणार आहे. सो चला सुरू करूयात. मग लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? तुम्ही सगळ्यांनी खूप सारे व्हिडिओज बघितले, खूप बुक वाचले असतील, वेगवेगळ्या कोचेसचे प्रोग्राम सुद्धा घेतले असतील, परंतु नेमकं आपल्या लाईफ मध्ये हे वर्क का करत नाहीये किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन हे नेमकं काय आहे हे अजून समजलेलंच नाहीये. तर आज आपण इन डिटेल समजून घेऊयात की मॅनिफेस्टेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन यामध्ये नेमका काय फरक आहे. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? जी गोष्ट आपण विचार करतो, ज्याही गोष्टी आपल्या आयुष्यात घडत आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्या सराउंडिंगशी रिलेटेड आहेत, आपल्याशी रिलेटेड आहेत, ज्या आपल्या कळत न कळत सबकॉन्शियस आणि कॉन्शियस माइंडशी रिलेटेड आहेत. सो तुम्ही जेही विचार करतात, मग ते तुमचे सकारात्मक असू दे किंवा नकारात्मक असू दे, ते तुमच्या आयुष्यात घडणं म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. आणि मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? तर विचार जेही तुम्ही करत आहेत किंवा ज्याही ऍक्शन्स घेत आहेत त्या तुमच्या अकॉर्डिंग करणं, याला मॅनिफेस्टेशन म्हणतात. म्हणजे काय की कन्सिस्टंटली आणि अगदी आपण की प्रिपेअर करून आपल्या माइंडला प्रोग्राम करणं, त्याला मॅनिफेस्टेशन म्हटलं जातं. मग लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये काय होतं की आपल्याकडे सगळ्याच गोष्टी अट्रॅक्ट होतात, मग त्या पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह असू दे. तुम्ही जे विचार करताय ते तुम्हाला मिळणार आहे. पण मॅनिफेस्टेशन जेव्हा आपण शिकतो त्यावेळी आपण या गोष्टी इन डिटेल बघत असतो. आपल्या प्रोग्राम्स आहेत, जसे एखाद्या कम्प्युटरमध्ये, फोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स असतात, वेगवेगळ्या ऍप असतात. आपल्याला हवी असेल ते ऍप आपण ठेवतो, जे नको असेल ते स्टोरेज उगाच फुल करत असेल त्या ऍप्स आपण डिलीट करतो. तसं आपला माइंड सुद्धा आहे. ज्या माइंडने, ज्या मेंदूने हे कम्प्युटर निर्माण केलेलं आहे, तुम्ही विचार करा की त्याची पॉवर किती असणार आहे, याच्या 1000 पट. आपण ती एनर्जी कशातच काउंट करू शकत नाही. अशा एनर्जीने जर आपण बनलेलो आहोत तर विचार करा की आपल्या आयुष्यात काय बदल घडू शकतात. तुम्ही नुसते बोलले आणि झालं, हे शक्य आहे. माझे भरपूरसे असे क्लायंट्स आहेत ज्यांनी 5-5 करोड मॅनिफेस्ट केलेले आहेत, ज्यांनी आपलं घर मॅनिफेस्ट केलेलं आहे, आपला ड्रीम जॉब मॅनिफेस्ट केलेला आहे, ड्रीम कार मॅनिफेस्ट केलेली आहे, कॅन्सर बरा केलेला आहे, डिप्रेशनच्या टॅबलेट बंद झालेल्या आहेत. सो हे सगळं होतं हे तुमच्या विचारांनी, तुमच्या विचारांचे पॅटर्न बदलून. सो मग कसे बदलायचे असतात बरं ते पॅटर्न? लहानपणापासून आपण बऱ्याच गोष्टी ऐकत असतो की काही गोष्टी आपल्यासाठी चांगल्या आहेत, काही वाईट आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शन तर आज शब्द तुम्हाला कळला आहे, पण लहानपणापासून आपल्या घरात वडीलधारे माणसं म्हणायचे आपल्याला की सायंकाळची वेळ आहे, शुभ बोला, अशुभ बोलू नका, कारण युनिव्हर्स आपल्याला ऐकत आहे. तर ते म्हणायचे की आपल्याला देव ऐकतोय आणि तो ते खरं करतो. सो आपल्याला काय करायचंय की जे आहे ते बोला, जे चांगलं आहे ते बोला, जे मनात पण येत असेल नकारात्मक ते बोलू नका. किंवा शुभम करोती आपल्याकडून म्हणून घेतली जायची, दिवा लावला जायचा. हे सगळं कशासाठी? तर पॉझिटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट करण्यासाठी. आणि त्यालाच आपण आता लॉ ऑफ अट्रॅक्शन हे नाव देत आहोत. म्हणजे त्यावेळेपासून आपल्या डोक्यात या गोष्टी आहेतच, फक्त त्याचा उलगडा आता तुम्हाला होतोय. परंतु हे खरंच काम करतं का? तर हो, 100% काम करतं. कसं करतं ते बघूयात. त्याआधी तुम्हाला माहिती कशी वाटत आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. इफ इट इज एनर्जेटिक, टाइप इन एनर्जेटिक, और इफ इट इज इन्फॉर्मेटिव्ह, टाइप इन इन्फॉर्मेटिव्ह इन कमेंट बॉक्स. तुमच्या कमेंट्समुळे आणि तुमच्या सबस्क्रिप्शनमुळे मला खरंच अजून नवीन कंटेंट तुमच्यासाठी क्रिएट करण्यासाठी एक वेगळी ऊर्जा, एक वेगळी एनर्जी मिळते. ऑफकोर्स बिकॉज यू अँड मी बोथ आर एनर्जी. आपण सगळेच एनर्जीने बनलेलो आहोत आणि आपली एनर्जी जी आहे ती ज्या वेळेला कनेक्ट होते त्यावेळेला मला जे रिझल्ट मॅनिफेस्ट झालेले ऍज इट इज रिझल्ट तुम्हाला सुद्धा मॅनिफेस्ट होऊ शकतात. सो लॉ ऑफ अट्रॅक्शनने आपण मॅनिफेस्ट कसं करायचं हे आपण आता बघणार आहोत. आपण जे विचार करतो त्यातले 95% विचार, म्हणजे दिवसभरात आपण 70,000 विचार करत असतो, ज्यातले 95% हे नकारात्मक आहेत, नकारात्मकच आहेत. तुम्ही सर्च करा किंवा स्वतःवर ते एक ट्राय करून बघा. विचार तुमचे मापा की आपल्याला काय काय येतं दिवसभरातनं. तुम्हाला असं वाटतं ना की आपण काहीच बोलत नाही, त्यावेळेला तुम्ही सगळ्यात जास्त बोलत असतात आणि त्याला म्हणतात सेल्फ टॉक. आणि ती सेल्फ टॉक जशी असेल तसे तुमच्या आयुष्यात रिझल्ट मिळतात, तशा व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतात आणि त्या सगळ्या गोष्टी घडतात. परंतु या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं तर आपली डेस्टिनी कम्प्लिटली चेंज होते. तुम्हाला तुमची डेस्टिनी चेंज करायची असेल तर जे 5% आपण कॉन्शियसली विचार करतो, आता आपण बोलतोय, तुम्ही मला ऐकताय, हे आपल्या कॉन्शियस ऍक्शन्स आहेत. परंतु ते ऐकण्यासाठी तुमचे कान शाबूत आहेत, तुमचे डोळे मला बघत आहेत, तुमचा मेंदू रिस्पॉन्स करतोय.
तुमचं हृदय धडधडतंय, तुम्ही सगळे ऍक्टिव्हिटीज करत आहात. या सबकॉन्शियस ऍक्शन्स आहेत आणि यालाच आपण युनिव्हर्सल एनर्जी असं म्हणतो. कारण तुमची एनर्जी, तुमची फिलिंग, तुमचे व्हायब्रेशन्स हे तुम्हाला रिझल्ट मॅनिफेस्ट करून देतात, फक्त तुमचे विचार नाही. कारण तुमच्या सबकॉन्शियसला खरं खोटं, चुकीचं बरोबर, सकारात्मक नकारात्मक असं काहीच कळत नाही. त्याला फक्त आणि फक्त तुमच्या फिलिंग्स आणि तुमची एनर्जी कळते. तुम्हाला असं वाटत असेल की आपण कुठल्याच वाईट गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट करत नाही. विचार करा, सकाळी घरातनं निघाल्यानंतर आपण काय म्हणतो की आज मला जाम लागायला नको. फिलिंग्स कसल्या आहेत? जामच्या. युनिव्हर्सला नकार होकार कळत नाही. तिने तो वर्ड ऐकला की जाम. कारण तुम्ही कंटिन्यू चित्र कसलं बघताय की मला ट्रॅफिक लागेल, मला ट्रॅफिक जाम लागणार आहे, मला उशीर होणार आहे, असं बॅक ऑफ द माइंड चालू आहे आणि फक्त शब्दाने बोलतायत की मला ट्रॅफिक लागायला नको. तुमचे शब्द मॅनिफेस्ट होत नाहीत, तुमची एनर्जी मॅनिफेस्ट होते, तुमच्या फिलिंग्स मॅनिफेस्ट होतात. सो यापुढे ज्या वेळेला बाहेर निघतात त्यावेळेला घरातून निघायच्या आधीच बोला, मला रोड क्लिअर आहेत आणि मी माझ्या वेळेवर माझ्या ऑफिसला पोहोचत आहे, वेळेच्या 10 मिनिटं आधी पोहोचत आहे. कशासाठी जामचा विचार करायचा आहे? सो याचप्रमाणे करिअरमध्ये तुम्हाला ग्रोथ हवी आहे तर मला मिळेल का, मला बॉस देईल का, कलिग्स कसे असतील, त्यांना मिळेल का प्रमोशन, यापेक्षा मला प्रमोशन मिळालेलं आहे, माझी ही पोस्ट आहे आणि मला बेस्ट एम्प्लॉई ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळालेला आहे. जे नकारात्मक बोलत होते त्याऐवजी जे आहे ते बोलायला शिका. असं 21 डेज करा. बघा, तुमच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर क्षण तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनने मॅनिफेस्ट करू शकतात. तुम्हा सर्वांना एक अजून महत्वाची गोष्ट मी सांगणार आहे. ज्यांनी आत्ताच इंटरव्ह्यू दिलेला आहे त्याचा 4-5 दिवसांनी रिझल्ट येणार आहे. ज्यांचं प्रमोशन आहे पण अजून 8 दिवस अवकाश आहे, ज्यांच्या एक्झाम्स आहेत, पेपर आहेत, आता जसं नीटचा पेपर आहे त्यासाठीचे प्रिपरेशन करत आहात, किंवा हेल्थ इश्यूज आहेत जे की रिकवर होत नाहीये, फॅमिली इश्यूज आहेत, तर एवढं करून बघा. सगळ्यात प्रभावी आणि बेस्ट टेक्निक जी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. 555 टेक्निक. 555 टेक्निक यामध्ये एकच विचार तुमचा मॅनिफेस्ट झालाय असं 55 वेळा लिहायचा आहे. 55 वेळा 5 दिवस सकाळी 5ला उठून हा उपाय करा. परंतु हे कुणासाठी आहे? ज्यांचे शॉर्ट टर्म गोल्स आहेत, ज्यांना लॉंग टर्म हवंय, ज्यांचा वेळ स्पेसिफाय नाहीये, ज्यांच्याकडे महिना आहे, 2 महिने आहेत, त्यानंतर काहीतरी गोष्ट आहे, त्यांच्यासाठी हे नाहीये. ही टेक्निक कुणासाठी आहे? जे इंटरव्ह्यू देऊन आलेले आहेत, ज्यांनी एक्झाम दिली आहे पण रिझल्ट यायचा आहे, ज्यांच्या कोर्टमध्ये केसेस सुरू आहेत आणि त्यांचा रिझल्ट तुमच्या बाजूने लागायला हवा, किंवा एखादे हेल्थ इश्यू आहे, कुणीतरी डायलिसिसवर आहे, कुणीतरी ऍडमिट आहे आणि ते खूप जवळचं आहे आपल्या आणि आपल्याला ते लवकर बरं व्हावं असं वाटत असेल तर त्यांच्यासाठी आहे, किंवा पैसा अडकलेला आहे आणि तो तुमचा येत नाहीये, कुणाकडे तरी लाख रुपये, 10 लाख, 50 लाख काहीतरी अडकलेत आणि ते निघत नाहीयेत, अशा लोकांसाठी आहे. सो ही टेक्निक करून बघा. मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला काय रिझल्ट मॅनिफेस्ट झालेले आहे. आणि जर असं वाटत असेल की याबद्दल अजून डिटेल्स पाहिजेत तर तुम्ही डिटेल्स म्हणून कमेंटमध्ये टाका. आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करू की तुम्हाला अजून काय करायला हवं. ही एक टेक्निक झाली, सगळ्यात प्रभावी मेथड आहे. परंतु सकाळी 5ला उठूनच 55 वेळा ते लिहायचं आहे, कारण यामध्ये वेळेचं बंधन आहे. जो ब्रह्ममुहूर्त आहे त्यावेळेला आपण कॉन्शियसली ऍक्टिव्ह असतो आणि सबकॉन्शियसली सुद्धा ऍक्टिव्ह असतो. म्हणजे त्यावेळी आपले कंपन, आपली जे व्हायब्रेशन्स आहे ते हाय असतात. आपण जे लिहितो, जे बोलतो, जे वाचतो ते लवकर मॅनिफेस्ट व्हायला मदत करते. कारण आपण लाईफ केओस मध्ये तोपर्यंत टाकलेली नसते, किंवा कुठलेही नकारात्मक विचार किंवा सामाजिक विचार आपल्या डोक्यात ऍटलिस्ट मॉर्निंगला तरी नसतात. किंवा ऑफिस पॉलिटिक्स आहे, ऑफिसचे विचार आहेत, फॅमिलीचे विचार आहेत, हे कुठलंही नसतात. त्यामुळे तुम्ही मॉर्निंग मॅनिफेस्टेशन इज द बेस्ट मॅनिफेस्टेशन. सकाळी ही टेक्निक नक्कीच करून बघा. आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला मॉर्निंगला उठावं असं वाटत नाही तर डोळे बंद करून विचार करायचा की आपण कधीच मॉर्निंगला उठलो नाहीयेत का? आपली परीक्षा होती तेव्हाही नाही का? किंवा अजून खूप महत्वाचं कुठेतरी फिरायला जायचंय तेव्हाही नाही उठलोत का? किंवा आपल्याला काहीतरी नवीन एक्साइटमेंट होती, गोष्ट होती जी करायची होती तेव्हाही नाही उठलोत का? बघा, तुमच्या सबकॉन्शियस मध्ये ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी प्रोग्राम आहेत. फक्त त्या बाहेर काढा, इम्प्लिमेंट करा, आयुष्य खूप सुंदर होणार आहे. आणि हे जर इन डिटेल शिकायचं असेल मित्रांनो तर तुम्हाला सुवर्ण संधी आहे. आपल्या लॉ ऑफ अट्रॅक्शन कम्युनिटीसाठी मी एक सेमिनार घेऊन येत आहे जो 21 जूनला पुणे येथे आपटे रोड ऑर्बिट हॉटेलला आहे. जर तुम्हाला हे इन डिटेल जाणून घ्यायचं असेल आणि आपलं आयुष्य 360 डिग्री टर्न करायचं असेल तर नक्की रजिस्टर करा. रजिस्टर करण्यासाठीच्या डिटेल्स ह्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्याच असतील. अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हवी असेल तर इन्फॉर्मेशन म्हणून टाईप करा, तुम्हाला माहिती दिली जाईल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, किती महत्वाचा आहे तुमच्यासाठी याच्या कमेंट सुद्धा नक्की करा.
कारण तुमची एक कमेंट मला अजून आनंद देईल आणि पुढचा कुठला विषय मी घेऊन यावा हे सुद्धा नक्कीच सुचवा, म्हणजे तुमचे प्रश्न क्लिअर होतील. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.